आपण पाहत आहात लोकप्रवाह न्यूज। 24 तास प्रत्येक घडामोडीवर लोकप्रवाहाची नजर। नाशिकमध्ये रस्त्यांवरील खड्डे आता जीवघेणे ठरत आहेत। गुरुवारी रात्री त्र्यंबक रोडवरील हॉटेल सिबल जवळ अवघ्या 10 मिनिटांच्या अंतरात 2 दुचाकी अपघात झाले। या दोन्ही अपघातांमध्ये 2 दुचाकीस्वार जखमी झाले असून स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करून त्यांना उपचारासाठी रवाना केले। कुंभमेळ्याच्या कामांच्या नावाखाली शहरातील अनेक रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत। पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने आणि रात्री वीज नसल्याने वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही। त्यामुळे अपघातांची मालिका सुरूच आहे। गेल्या काही दिवसात खड्ड्यांमुळे 4 जणांचा मृत्यू झाला असून अनेक नागरिक जखमी झाले आहेत। तरीही महापालिका प्रशासनाकडून प्रभावी उपाययोजना होत नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत। त्र्यंबक रोडवरील हॉटेल सिबल परिसरातील 2 अपघातांनंतर नागरिकांचा संताप आणखी वाढला आहे। महापालिकेने तातडीने शहरातील सर्व रस्ते बुजवावेत आणि रस्ते सुरक्षित करावेत अशी जोरदार मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे। अहो काय पूर्ण रस्त्यांची आयजेव टाकली आहे नाशिकमध्ये। कुठं काय आहे? हे पोलीसवाले ते पाहत आहेत। हे रस्ते डेलीचे ॲक्सिडेंट होतात। मी स्वतः MRA कंपनीचा, मला माहिती नाशिकचं डेली किती ॲक्सिडेंट होतात। पूर्ण नाशिक एरिया खराब करून टाकलाय। नगरपालिका काय करते, इकडचं काय ते करतात, हे पोलीसवाले येतात दादागिरी करतात। काय चाललंय समजत नाही। दाखवा त्यांना, हे पहा किती लागलेलं आहे त्यांना। डेलीचा प्रॉब्लेम आहे हा। माझ्याकडे दादा त्यांच्या गाडीची चावी घेऊन मी काय बोलू, मला ना शब्द नाहीये। आम्ही आता एक ऍक्सिडेंट एकच आता काका पडले WNSचे, त्यांना उचलायला गेलो आणि त्यांना उचलता हे इथे स्लिप झाले आणि हे पडल्या। त्यांच्या डोक्यातून रक्त येते। आता यांना कोण बघेल, त्यांच्या घरच्यांना कोण बोलवेल? थोडं पण हे नाहीये सरकारला। खरंच लोकांचे अगदी जीव घेण्यावर आले सगळे।